अमेरिकन सॅटेलाइट सिंकॉम 3 द्वारे पॅसिफिक ओलांडून टोकियो ऑलिम्पिक गेम्सचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते। यावेळी दळणवळण उपग्रहांच्या सामर्थ्याचे प्रात्यक्षिक जगाला दिसले। याच वेळी भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई यांनी भारतासाठी सुद्धा अंतराळ तंत्रज्ञानाचे फायदे पटकन ओळखले आणि यातूनच भारताची अवकाश संशोधन उपक्रमाची सुरुवात झाली। भारतात 1960च्या दशकाच्या सुरुवातीला हे उपक्रम सुरू करण्यात आले आणि विशेष बाब ही की यावेळी असे उपग्रह वापरण्याची अमेरिकेत देखील प्रायोगिक टप्प्यातली सुरुवातच होती। त्यावेळी भारताने हे उपग्रह विकसित केले होते। भारतीय अंतराळ संशोधनातील पहिले पाऊल म्हणजे अणुऊर्जा विभागाने 1962 मध्ये डॉक्टर साराभाई आणि डॉक्टर रामनाथन यांच्या नेतृत्वाखाली इन्कोस्पारची स्थापना केली। इन्कोस्पार म्हणजे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च। त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे आपली इस्रो याची स्थापना करण्यात आली। अंतराळ तंत्रज्ञान विकसित करणे आणि विविध राष्ट्रीय गरजांसाठी त्याचा उपयोग करणे हे इस्रोचे मुख्य उद्दिष्ट। ही जगातील 6 सर्वात मोठ्या अंतराळ संस्थांपैकी एक मानली जाते। डिपार्टमेंट ऑफ स्पेस आणि स्पेस कमिशनची 1972 मध्ये स्थापना करण्यात आली आणि इस्रो 1 जून 1972 पासून डिपार्टमेंट ऑफ स्पेस अंतर्गत आणण्यात आलं। खरं पाहिलं तर डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई हे ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ, त्यांच्या योगदानामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात भरारी घेतली। परंतु ही फक्त 2 नावांची यादी नाही, तर अनेक शास्त्रज्ञांचा भारताच्या अंतराळ संशोधनाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा आहे, ज्यांनी इस्रोच्या अनेक कामगिरीमध्ये सहभाग घेतला होता। 21 नोव्हेंबर 1963 रोजी तमिळनाडूतील तुंबा या गावातून भारताच्या पहिल्या रॉकेटने अवकाशात झेप घेतली आणि तेव्हापासून सुरू झाला एक अथांग प्रवास। तेव्हा प्रक्षेपित करण्यात आलेल्या या रॉकेटसाठी संपूर्ण भारतीय बनावटीच्या सामग्रीचा वापर करण्यात आला होता। त्यानंतर इस्रोच्या अनेक मोहिमांनी जगाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नाव नोंदवलंय। आता इस्रोची काही प्रमुख कार्य आहेत, त्यावर एकदा नजर टाकूयात। साऊंडिंग रॉकेट, स्पेस लॉन्चिंग व्हेकल्ससाठी डिझाईन बनवणे, त्यांचा विकास करणे आणि त्यांची पूर्तता करणे। याशिवाय दूरसंचार, टेलिव्हिजन प्रसारण आणि सुरक्षेसाठी आवश्यक असे सामाजिक अनुप्रयोगांच्या दिशेने राष्ट्रीय मागणी ओळखून ती पूर्ण करून संप्रेषण उपग्रहांची देखील डिझाईन, विकास आणि पूर्तता करणे। नेव्हिगेशनल ऍप्लिकेशनसाठी उपग्रह किंवा स्पेस बेस्ड सिस्टीमचे डिझाईन, विकास आणि पूर्तता। याशिवाय अंतराळ विज्ञान आणि ग्रहांच्या निर्मिती संबंधी संशोधन करण्यासाठी अंतराळ यंत्रणेचे डिझाईन, विकास आणि त्यांची पूर्तता करणे। नैसर्गिक संसाधनांच्या मॅपिंगसाठी आणि देखरेखीसाठी सुद्धा, डिझास्टर मॅनेजमेंट सपोर्टसाठी तसेच हवामानशास्त्रीय सेवांसाठी पृथ्वीवर निरीक्षण उपग्रहांचे डिझाईन, विकास आणि त्यांची पूर्तता करणे। अंतराळ मोहिमेसाठी प्रगत प्रक्षेपण वाहने, स्पेसक्राफ्ट्स आणि ग्राउंड सिस्टीमच्या दिशेने संशोधन करणे, त्यांचा विकास करणे आणि त्यांची पूर्तता करणे। याशिवाय अंतराळातील मालमत्ता आणि पायाभूत सुविधांचे संचालन आणि देखभाल करणे। याशिवाय अंतराळाच्या शांततापूर्ण वापरासाठी आंतरराष्ट्रीय सहकार आणि कराराचे पालन करणे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्यास प्रोत्साहित करणे। अंतराळ संशोधन उपक्रम राबवण्यासाठी मानव संसाधन आणि क्षमता वाढवणं हे इस्रोचं महत्त्वाचं कार्य आहे। आता आपण पाहूयात भारतीय अंतराळ कार्यक्रमातील काही प्रमुख टप्पे। तिरुअनंतपुरम जवळील तुंबा येथे इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन येथे भारतीय अंतराळ कार्यक्रम सुरू झाला। तुंबाची रॉकेट लॉन्चिंग स्टेशन म्हणून निवड करण्याचं एक विशेष कारण होतं। या ठिकाणी पृथ्वीचे भूचुंबकीय विषुववृत्त तुंबावरून जाते। पृथ्वीचे भूचुंबकीय विषुववृत्त म्हणजेच जिओमॅग्नेटिक इक्वेटर। 21 नोव्हेंबर 1963 रोजी तुंबाच्या या रॉकेट लॉन्चिंग स्टेशनवरून पहिले साऊंडिंग रॉकेट प्रक्षेपित करण्यात आले होते। साऊंडिंग रॉकेट एक असे रॉकेट आहे जे वरच्या वातावरणाच्या भौतिक म्हणजे फिजिकल मापदंडांचे मूल्यांकन करते। यानंतर होता आर्यभट्ट, भारताचा पहिला उपग्रह। 19 एप्रिल 1975 रोजी आर्यभट्ट हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला। तो माजी सोव्हिएत युनियन मधून प्रक्षेपित करण्यात आला होता। याने भारताला उपग्रह तंत्रज्ञान आणि डिझायनिंग शिकण्याचा आधार दिला आणि भारताच्या या कार्यक्रमाचा पाया रचला। यानंतर 1975 ते 76 दरम्यान इस्रोने नासा सोबतच टीव्ही प्रसारणासाठी अंतराळ संप्रेषण प्रणाली वापरण्याचे साधन विकसित केले।
यामुळे सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजनल एक्सपेरिमेंट म्हणजे साईट या प्रकल्पाची निर्मिती झाली। हा भारतीय गावे आणि जिल्ह्यांचा समावेश करणारा 1 वर्षाचा कार्यक्रम होता। साईटचा मुख्य उद्देश होता की जनतेला शिक्षित करण्यासाठी उपग्रह प्रक्षेपणाचा वापराचा प्रयोग करणे। जगातील सर्वात मोठा समाजशास्त्रीय प्रयोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईटचा सुमारे 2 लाख लोकांना फायदा झाला होता, ज्याने 6 राज्यातील सुमारे 2400 गावे कव्हर केली आणि अमेरिकन तंत्रज्ञान उपग्रह ATS-6 वापरून विकासाभिमुख कार्यक्रम प्रसारित केले होते। यानंतर 1 जानेवारी 1977 ते 1 जानेवारी 1979 दरम्यान सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन एक्सपेरिमेंट्स प्रोजेक्ट म्हणजे स्टेप याची स्थापना करण्यात आली। इस्रो आणि पोस्ट अँड टेलिग्राफ विभागाच्या मार्फत फ्रँको जर्मन सिम्फोनी उपग्रह वापरून हा संयुक्त प्रकल्प हाती घेण्यात आला होता। टेलिव्हिजनवर लक्ष केंद्रित करणाऱ्या साईटचा सिक्वेल म्हणून कल्पित हा स्टेप हे दूरसंचार प्रयोगांसाठी आखण्यात आले होते। यानंतर होता तो भास्कर 1, पृथ्वीच्या निरीक्षणासाठी एक प्रायोगिक उपग्रह। 7 जून 1979 रोजी भास्कर 1 चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं। तसं तर रोहिणी तंत्रज्ञान पेलोडसह SLV-3 चे पहिले प्रायोगिक प्रक्षेपण ऑगस्ट 1979 मध्ये करण्यात आले होते, परंतु यावेळी उपग्रह त्याच्या कक्षेत ठेवण्यास अपयश आले। यानंतर SLV-3 हे भारताचे पहिले प्रक्षेपण वाहन वापरून दुसरे प्रायोगिक प्रक्षेपण केले गेले ते जुलै 1980 मध्ये आणि यावेळी रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत ठेवण्यात आला। यानंतर एरियन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट म्हणजे ॲपल हा प्रायोगिक भूस्थिर संचार उपग्रह 19 जून 1981 रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला। तो भविष्यातील संप्रेषण उपग्रह प्रणालीचा अग्रदूत मानला जातो। भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली म्हणजे INSAT-1A 10 एप्रिल 1982 रोजी प्रक्षेपित करण्यात आली। ही प्रणाली दळणवळण, प्रसारण आणि हवामानशास्त्रासाठी होती। यानंतर 2 एप्रिल 1984 रोजी पहिले इंडो सोव्हिएत मानवयुक्त अंतराळ मोहीम प्रक्षेपित करण्यात आली होती। भारताचे राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक ठरले। 3 सदस्य सोव्हिएत भारतीय क्रूचा एक भाग म्हणून राकेश शर्मांची निवड करण्यात आली होती आणि सोव्हिएत रॉकेट सोयुज T-11 मध्ये त्यांनी उड्डाण केले होते। यानंतर पाहूयात PSLV बद्दल। ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान अर्थात PSLV हे 1990 साली विकसित करण्यात आले। त्यानंतर 1993 साली इस्रोचा PSLVच्या मदतीने पहिला उपग्रह अवकाशात झेपावला। इस्रोसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी होती, कारण यापूर्वी अशी प्रणाली फक्त रशियाकडे होती आणि रशियानंतर भारताने ही प्रणाली विकसित करून अंतराळ क्षेत्रातील आपले स्थान मजबूत करण्यास सुरुवात केली। इस्रोच्या अभियानाचा दैदिप्यमान प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला तो पहिल्या चांद्रयान मोहिमेपासून। 22 ऑक्टोबर 2008 साली भारताच्या चांद्रयान 1 ने अंतराळात भरारी घेतली आणि नोव्हेंबर 8 रोजी भारताचा तिरंगा चंद्रावर फडकवण्यात आला। महत्त्वाचे म्हणजे हे यान भारतीय बनावटीचे होते। श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चांद्रयान 1 चे प्रक्षेपण करण्यात आले होते। त्यानंतर GSLV Mark 1 ही देखील इस्रोची एक महत्त्वपूर्ण मोहीम आहे। या यानामुळे एखादा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यासाठी मदत होते। 2003 मध्ये या यानाची यशस्वी चाचणी करण्यात आली होती आणि या यानामधून केवळ एकच उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला जातो। GSLV Mark 2 ही प्रणाली विकसित करणे हा इस्रोच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा समजला जातो। जानेवारी 2014 मध्ये GSLV Mark 2 हे संपूर्ण भारतीय बनावटीचे इंजिन तयार करण्यात आले। कमी तापमानात देखील योग्य पद्धतीने काम करता येण्यासाठी इस्रोने ही प्रणाली विकसित केली होती। ही प्रणाली विकसित करण्याआधी इस्रोला यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागत होते। यानंतर होते ते मंगळयानाचे यशस्वी प्रक्षेपण। Cheering from scientists at the Space Research Organisation in India after the country became the only one in the world to successfully reach Mars on its first attempt. मंगळयान मोहिमेमुळे संपूर्ण जगाने इस्रोची पाठ कौतुकाने थोपटली। 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती। त्यानंतर 24 सप्टेंबर 2014 रोजी या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता। भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली होती। त्याचे श्रेय या काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना जातं।
यापूर्वी मंगळ ग्रहावर पोहोचलेल्या अमेरिका आणि रशिया या देशांना देखील पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करण्यात आलं नव्हतं, हे विशेष. यानंतर इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सिस्टीम, भारतीय क्षेत्रीय नौवहन प्रणाली. भारताने आपला 7वा नौवहन उपग्रह 28 एप्रिल 2016 रोजी अंतराळात प्रक्षेपित केला. त्यानंतर भारत, अमेरिका आणि रशिया या दिग्गजांच्या पंक्तीमध्ये सामील झाला. PSLV C-37 15 फेब्रुवारी 2017 रोजीचा दिवस हा इस्रोच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलेला आहे. कारण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 104 उपग्रहांचं प्रक्षेपण केलं. PSLV C-37 हे यान या उपग्रहांना घेऊन अवकाशात झेपावलं होतं आणि हा एक जागतिक इतिहास रचला गेला. भारताच्या पूर्वी रशियानं एका वेळी 37 तर अमेरिकेनं एका वेळी 29 उपग्रह अवकाशात पाठवले होते. या 104 उपग्रहांपैकी 3 उपग्रह भारतीय होते तर उरलेले 101 उपग्रह हे इतर देशांचे होते, हे विशेष. चांद्रयान 2 मोहीम. चांद्रयान 2 हे 22 जुलै 2019 रोजी अवकाशात झेपावलं होतं. अवघ्या जगाचं लक्ष लागलेली ही भारताची एक महत्वाकांक्षी मोहीम होती. मात्र चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लँडरशी इस्रोचा संपर्क तुटला आणि ही मोहीम काही प्रमाणात अयशस्वी झाली. विक्रम लँडर डिसेंट was as planned and normal performance was observed up to an altitude of 2.1 kilometer. Subsequently, the communications from the lander to ground station was lost. The data is being analyzed. चांद्रयान 2 हे देखील पूर्णपणे भारतीय बनावटीचं होतं. 36 वनवेब सॅटेलाइट. सर्वात मोठ्या LVM-3 म्हणजे लॉन्च व्हेइकल मार्क 3 ने M3 मोहिमेचा भाग असलेल्या 36 वनवेब सॅटेलाइट उपग्रहांना 450 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आणि यानंतर इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटर मधून दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. LVM-3 ने सलग 6व्यांदा यशस्वी कामगिरी केली आहे. गगनयान मोहीम. इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेमध्ये अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. भारतीय हवाई दलातील वैमानिक अंतराळवीर म्हणून अंतराळात जातील. यासाठी त्यांचं प्रशिक्षण देखील सुरू आहे. इस्रोने यासोबतच व्योमित्र नावाचा एक महिला रोबोट तयार केला असून तो चाचणीसाठी अवकाशात पाठवला जाईल. हा ह्युमनॉइड रोबोट अवकाशातून इस्रोला अहवाल पाठवेल आणि त्यानंतरच भारतीय अंतराळवीर अंतराळात जातील. यानंतर भारताचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट नुकताच लॉन्च केलं गेलेलं चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील एकमेव देश ठरला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील स्थिती सगळ्या जगासमोर आणत आहे. नुकतंच एका आठवड्यानंतर संपूर्ण जगाला एक मोठी गुड न्यूज इस्रोने या प्रोजेक्ट मार्फत दिली आहे. इस्रोच्या चांद्रयान 3 वरील प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचा शोध लावलाय. यासह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ॲल्युमिनियम, लोह, कॅल्शियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन असल्याची माहिती देखील या रोव्हरनं इस्रोला दिली आहे. याशिवाय चंद्रयान 3च्या प्रज्ञान रोव्हरकडून चंद्राच्या भूपृष्ठावर हायड्रोजन आहे की नाही याचा शोध अजून सुरू आहे. चांद्रयान 3 नंतर लगेचच इस्रोची आणखी एक महत्वाकांक्षी मोहीम म्हणजे आदित्य L1 मिशन. चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर भारताने आता सूर्याच्या दिशेने आपलं पाऊल उचललं आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी इस्रोने आदित्य L1 यशस्वीरित्या लॉन्च केलं आहे. श्रीहरिकोटा येथूनच PSLV C-57 रॉकेटद्वारे आदित्य L1चं लॉन्चिंग झालं. यासोबतच भारताने आणखी नवा इतिहास रचला. लॉन्चिंगच्या 127 दिवसानंतर आदित्य L1 पॉइंट पर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर तो सूर्याचा अभ्यास सुरू करेल. सूर्याबाबतची महत्वाची माहिती पाठवण्यास देखील सुरुवात करेल. हा होता भारताचा आजवरचा अंतराळ क्षेत्रातील प्रवास. एकूणच मोहिमा आणि त्यांचं यश पाहता नक्कीच असं म्हटलं जाऊ शकतं की भारताची अंतराळ संशोधनातील झेप उंच भरारी घेत आहे. इंडिया फाइल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला. धन्यवाद.